काउन्सिलिंग आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अकॅडमीमध्ये स्वागत करतो. बरेच पालक माझ्याकडं मुलांच्या मोबाईल आणि टी व्ही ॲडिक्शन संदर्भात तक्रारी घेऊन येतात. आज त्याच विषयावर आपण बोलणार आहे. सर्वप्रथम मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. मोबाईल ॲडिक्शन्स म्हणजे टी व्ही आणि मोबाईलचा अतिवापर करणे, ज्याच्यावर मुलांचं स्वतःचं कंट्रोल नसणे. आपण किती तास मोबाईल बघतो याचं भान मुलांना नसणे. मोबाईल आणि टी व्हीचं ॲडिक्शन ज्या मुलांना लागलेलं असतं, अशा वेळेस जर तुम्ही त्यांच्या हातून मोबाईल काढून घेतला तर त्यांचं चिडचिडापणा तयार होतो. अशा वेळेस काही मुलं रागाच्या भरामध्ये वस्तू पण फेकून मारतात. यांना स्क्रीनसमोर जर बसले हे नसणार तर यांच्या मनामध्ये बेचैनी तयार होते आणि सारखं यांना स्क्रीन लागते. ज्या मुलांना मोबाईल ॲडिक्शन्स लागलेला आहे अशा मुलांचे डोळे दुखायला सुरुवात होतात. काही मुलांना चष्मा पण लागलेला असतो, त्यांचं डोकं दुखायला सुरुवात होतं. ज्या मुलांना मोबाईल ॲडिक्शन्स आहे यांना रात्री झोप लागत नाही आणि बऱ्याच वेळा हे रात्री स्क्रीन बघत असतात. ज्या मुलांना मोबाईल ॲडिक्शन्स लागलेला आहे त्यांचा अभ्यासामधला जो परफॉर्मन्स आहे तो कमी होतो, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं त्या ठिकाणी लागत नाही. असे जे मुलं असतात हे फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये यांचा रस जो आहे तो कमी होतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी गेम्स आहे ते कमी खेळतात. तसेच सोशल ॲक्टिव्हिटी जे आहेत त्या पण यांच्या कमी होतात. घरामध्ये असे मुलं कोणामध्ये मिसळत नाही. जर घरी पाहुणे जरी आले असेल तर त्यांच्याशी हे मुलं बोलत नाही. कुठंतरी एकट्यामध्येच हे असे गुंतलेले असतात. जर सगळे मुलं जरी असेल तरी त्या ठिकाणी हे मुलं फक्त मोबाईललाच प्रेफरन्स देतात. जर असे काही लक्षण तुम्हाला मुलांमध्ये दिसत असेल तर तुम्ही समजून जायला हवं की आपल्या मुलांमध्ये मोबाईल आणि टी व्हीचं ॲडिक्शन्स जडलेलं आहे. तर मोबाईल आणि टी व्हीचं ॲडिक्शन आपण सोडू शकतो का? तर हो, मोबाईल आणि टी व्हीचं ॲडिक्शन्स आपण नक्की सोडू शकतो. खास प्रोग्राम त्यासाठी आम्ही बनवलेला आहे. आमचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण मोबाईल आणि टी व्हीचं ॲडिक्शन का लागतं, काय काय कारण आहे हे आपण समजून घेऊया. तर नक्की आमच्याशी तुम्ही जुळून राहा आणि आमचा पुढचा जो व्हिडिओ आहे की मोबाईल आणि टी व्ही ॲडिक्शनचे काय कारण आहे ते आपण समजून घेऊया. धन्यवाद.